एका घनदाट जंगलात छोटू नावाचा एक हत्ती राहत होता. तो खूपच लहान होता आणि त्याला अजून मोठी झाडं तोडता येत नव्हती. त्याच्या कळपातले मोठे हत्ती रोज सकाळी जंगलात जाऊन मोठमोठी झाडं तोडून आणायचे आणि संध्याकाळी सगळे एकत्र जेवायचे. छोटूला मात्र खूप वाईट वाटायचं. त्याला वाटायचं की आपण पण काहीतरी उपयोगी काम करावं. एक दिवस छोटू जंगलात फिरत असताना त्याला एक जखमी हरिण दिसलं. हरणाचे पाय एका जाळ्यात फसले होते आणि ते खूप घाबरलं होतं. छोटूला हरणाची दया आली. त्याने आपल्या छोट्या सोंडेने जाळं हळूहळू तोडलं आणि हरणाला जाळ्यातून बाहेर काढलं. हरणाला खूप आनंद झाला. त्याने छोटूचे आभार मानले आणि ते दोघे मित्र झाले. दुसऱ्या दिवशी कळप नेहमीप्रमाणे जंगलात झाडं तोडण्यासाठी गेला. पण त्या दिवशी अचानक खूप मोठा पाऊस आला आणि नदीला पूर आला. कळप नदीच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडला. गावातले लोक त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते, पण नदीचा प्रवाह खूप मोठा असल्यामुळे कोणालाही नदी पार करता येत नव्हती. छोटूने हे सगळं पाहिलं. त्याला आठवलं की त्याचे मित्र हरिण त्याला मदत करू शकतील. तो धावत जंगलात गेला आणि त्याने हरणाला सगळी गोष्ट सांगितली. हरणाने आपल्या सगळ्या मित्रांना बोलावलं. सगळे हरिण एकत्र आले आणि त्यांनी नदीच्या पलीकडे जाऊन कळपाला सुरक्षितपणे परत आणलं. कळपातल्या हत्तींना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी छोटूचे खूप आभार मानले. त्यांना समजलं की लहान असलो तरी आपण आपल्या परीने कोणालाही मदत करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं, मैत्री खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवसापासून छोटू कळपात सगळ्यांचा आवडता झाला.